माझ्या न कळत्या वयामध्ये विवाह लावून देण्यात आला होता आणि तो मला मान्य नाही, न्यायालयामध्ये ठामपणे सांगणाऱ्या रखमाबाई राऊत. भारतातील पहिली घटस्फोट घेणारी महिला. 1874 मध्ये रखमाबाई 11 वर्षाची असताना 19 वर्षाच्या दादाजी भिकाजी यांच्याशी त्यांचं लग्न करण्यात आलं. लग्नानंतर त्या माहेरी शिक्षण घेत होत्या. 1884 मध्ये त्यांचे पती दादाजी यांनी रखमाबाईंच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दावा ठोकला. आपल्या पत्नीने आपल्या घरी नांदावयास यावे म्हणून. दादाजी हा बेजबाबदार होता, ज्यामुळे रखमाबाईंना हा विवाह मान्य नव्हता. 1887 मध्ये निकाल हा दादाजींच्या बाजूने लागला, ज्यामुळे रखमाबाईंना दादाजींकडे जाणे भाग पडले किंवा 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार होती. मात्र रखमाबाईंनी तुरुंगवासाची शिक्षा भोगणे पसंत केले. हे प्रकरण एवढे गाजले की थेट राणी व्हिक्टोरियाने याची दखल घेतली. नंतर 1888 मध्ये तडजोड करून रखमाबाईंनी दादाजींना काही रक्कम द्यावी आणि त्या बदल्यामध्ये तुरुंगवास होणार नाही हे ठरलं आणि असं झालं भारतातील पहिलं कायदेशीर घटस्फोट.